आज आपण पाहणार आहोत मसाला चाट कॉर्न कसं बनवायचं। अगदी झटपट बनवून तयार होतं, कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये बनतं। मेन म्हणजे जर आपल्याकडे फक्त कॉर्न्स अवेलेबल असतील, मधुमक्का म्हणजे पावसाळ्याच्या सीझन मध्ये वगैरे अवेलेबल असतील आणि स्वस्त देखील भेटते, तर जर हे आपल्याकडे मधुमक्का अवेलेबल असेल तर तुम्ही झटपट असं बनवून तयार करू शकता। तर इथे जी मधुमक्का आहे त्याचे मी हे काढून घेतलेले दाणे। तुम्ही काही जण असे डायरेक्टली देखील ते कुकरला लावून शिजवून घेतात, तर मी ते आपल्याला चाट मसाला कॉर्न बनवायचा आहे त्याच्यामुळे ह्याचे दाणे काढून घेतलेले आहेत। आता हे छान मी एक पाण्यामध्ये उकळी घालून घेणार आहे। चांगली उकळी येईपर्यंत मी हे शिजवून घेणार आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात, म्हणजे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे। आता इथे 1 चमचा मी हळद घालणार आहे। हळदीने रंग देखील छान येतो आणि चव देखील त्याची टेस्ट बदलते। आता हे मिक्स करून आपण एक 5-10 मिनिटं छान उकळी आणून घेणार आहे मी याला। तर इथे तुम्ही पाहू शकता याला उकळी आलेली। मी याच्यातलं जे पाणी होतं ते बाजूला काढून घेतलंय व हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर आता इथे मी चवीनुसार याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालणार आहे, कारण आपण जेव्हा हे बॉईल करत होतो तेव्हा देखील मी बऱ्यापैकी याच्यामध्ये मीठ घातलं होतं। आता इथे मी अर्धा छोटासा चमचा याच्यामध्ये लाल तिखट घातलेले। तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता किंवा स्किप देखील केलं तरी हरकत नाही। आता इथे मी 1 चमचा चाट मसाला घालणार आहे। चाट मसाल्याने देखील त्याची एक टेस्ट छान येते, त्याच्यामुळे मी चाट मसाला घातलेला आहे। आता हलकीशी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे, असेल तर घाला, अदरवाइज स्किप केली तरी हरकत नाही, पण मी थोडीशी गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर हे केलेली आहे। तर इथं पाहू शकता आपला मसाला चाट कॉर्न बनवून तयार झालेले आहेत। अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा।